लक्ष्मी देवी, माझ्या मनातलं मागणं पुरं व्हावं जी. माझी ही प्रार्थना तुमच्या पतूर पोचू द्या जी. श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. कोणीतरी माझी प्रार्थना करताय, माझी साधना करताय. श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. कोण भक्त माझी आराधना करत असेल? देवी, मी तुमच्या ध्यानात व्यत्यय नाही आणला ना? नाही म्हाळसा, परंतु तुम्ही अशा अचानक, काही काम होतं का? मला बंधूंना भेटायचं होतं म्हणून मी आले. ह्यांना? पण हे तर इथे नाहीत. काय झालं म्हाळसा? काही समस्या आहे का? तुम्ही अस्वस्थ वाटलात म्हणून विचारते. देवी, माझ्या कानावर एक वार्ता आली आहे. त्या संदर्भात मला बंधूंशी बोलायचं होतं. कोणती वार्ता? बंधूंशी बोलून ते सत्य आहे की नाही हे आधी मी जाणून घेते, मग तुम्हाला सांगते. खरं तर मला देखील तुमच्याशी बोलायचं होतं. कशा संदर्भात? आत्ता तो विषय नको, आपण त्यावर नंतर बोलूया. बर, येते मी. माधवा. देवा, माझी आणि बाणाईची भेट झाली. मी बाणाईला श्री महालक्ष्मी देवींना प्रसन्न करण्याचे व्रत सांगितले आहे. त्यानुसार बाणाईने श्री महालक्ष्मी देवींची नित्यनेमाने साधना करून सहस्त्र कमल पुष्प नदीच्या प्रवाहात वाहायला सांगितले आहे. हे उत्तम झाले. अशाने श्री महालक्ष्मी देवी देखील प्रसन्न राहतील. आणि मुख्य म्हणजे लक्ष्मी देवी या विष्णुलोकी जाण्याचा आग्रह धरणार नाहीत. माधवा, तुम्ही बानूला भेटायला गेला होता, तिला हे व्रत सांगितले, हे आणखीन कोणाला ठाऊक आहे? नाही देवा. अर्थात श्री महालक्ष्मी देवींना हे कळेलच जेव्हा बाणाईचे हे व्रत पूर्ण होईल. परंतु देवा, तुम्ही असं का विचारत आहात? माधवा, म्हाळसेला जर हे कळलं तर ती ह्याचा चुकीचा अर्थ काढू शकते. कारण काय घडलं हे मात्र तिला ठाऊक नाही. खरं तर देवा, एका क्षणी मलाही असं वाटलं होतं की आपण म्हाळसा देवींची भेट घेऊन त्यांना सारं काही सांगावं. नाही माधवा, योग्य वेळ येईल तेव्हा तिला हे कळेलच. परंतु मला केवळ इतकंच वाटत आहे की जर तिला हे कळलं तर ह्यातून तिने चुकीचा अर्थ मात्र काढू नये. मला असं वाटतं की हे सारं श्री म्हाळसा देवींना लवकरात लवकर कळावं. म्हणजे दुसऱ्या कोणाकडून कळण्यापेक्षा आपण स्वतः सांगितलेलं ते उत्तम. हवं असेल तर मी म्हाळसा देवींशी बोलेन. नाही माधवा, नको. मी स्वतः म्हाळसेला सांगेन. मला देखील असंच वाटत आहे की तिला हे सारं काही कळावं. परंतु मी केवळ योग्य वेळेची वाट पाहत आहे. देवा, ती योग्य वेळ आली आहे असं आपण म्हणू. आता अरे आता सोड ना गणोबा. अरे म्हणली ना हो, झाली माझ्याकडनं चूक. अरे लय मोठी चूक झाली या. त्यांच्यामुळे समज बोललासा. आता त्यांनी म्हाळसा देवीस ती नाव नाही सांगितलं म्हणजे झालं. नाही नाहीच सांगणार बघ. त्या कळलंच आता. चल. गणोबा. जी देवी. मला यांची भेट घ्यायची आहे. हे कुठे आहेत त्याची काही कल्पना आहे का? जी म्हणजे ते अंतपुरातच आहे ती.
मला वाटलंच होतं. राज्यकारभाराच्या कामासाठी कुठे गेले असतील म्हणून विचारलं. म्हणजे देवगडावर आलं न समतीकडे समज बघून गेलं. प्रधानजी त्यासने भेटायला आलं होतं म्हणून ते अंतपुरात गेलं आहे ती. म्हाळसा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. देवी, आत्ता आम्ही तुमच्याविषयीच बोलत होतो. काय? ते तुम्हाला श्री खंडेरायच सांगतील. देवा, आपण आणि श्री म्हाळसा देवींनी बोलावं. मी येतो. बंधू, तुम्ही इथे आहात ते बरं झालं. खरं तर मला जे बोलायचं आहे ते तुमच्याशी देखील निगडीत आहे. तेव्हा तुम्ही इथेच थांबावं अशी माझी इच्छा आहे. बंधू, मला असं कळलं की तुम्ही बानूकडे जाऊन आलात. होय, प्रधानजी बानूला भेटायला गेले होते आणि प्रधानजींचं बानूला भेटायला जाणं हे त्यांना मीच सांगितलं होतं. मी राज्यसभेत जेव्हा ही घोषणा केली की सत्य काय आहे हे समजून घेईनच मी, तेव्हा तुम्ही बानूला सहाय्य करण्यासाठी तर गेला नव्हतात ना बंधू? नाही देवी. म्हाळसा, तुला असं का वाटत आहे? मला असं वाटलं की तिला सहाय्य करण्यासाठी तुम्ही गेला होतात. होय, मी बाणाईला सहाय्य करण्यासाठीच गेलो होतो. मला वाटलंच की असं झालं असेल. चंदनपुरीहून तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं. त्यांनी बानूचं गाऱ्हाणं, तिची व्यथा मांडली असेल आणि म्हणून हे सारं घडलं असेल. म्हाळसा, हे सत्य आहे. परंतु म्हाळसा, तू जे समजत आहेस तसं निश्चितच नाहीये. बाणाईला मी सहाय्य केलं ते तिच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि तिच्या मनातली इच्छा अशी आहे की चंदनपुरीतल्या प्रजेला फार मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. त्या समस्येचं निवारण व्हावं म्हणून मी गेलो होतो. असं असेल तर मी काही बोलणार नाही. पण तिला सत्य कळावं म्हणून जर कोणी तिला सहाय्य करत असेल तर मी ते सहन करणार नाही. प्रसंगी मी देखील कोणाचे सहाय्य घेणार नाही. पण तिला सहाय्य केलेले मी सहन करणार नाही. म्हाळसा, बरं झालं तुम्ही आलात. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. काय? आज माझी एक इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करावी. इतकं विचार करण्यासारखं काय आहे? मी तुम्हाला असं काही विचारणार नाही की ज्याने तुम्ही धर्मसंकटात पडाल. सांग. आज आपण करे पठारावर जाऊन येऊयात का? ह्या क्षणी? हो का? परंतु आता तर इतकी रात्र झाली आहे. हो, या आधी आपण गेलो आहोत आणि ते तुमचं प्रिय स्थान आहे. आणि अनेकदा तिला तुम्ही तिथे भेटायला बोलवलंय. परंतु आपण आज नको, उद्या जाऊयात. पण मला आत्ता जायचे आहे. परंतु आज मी काहीतरी वेगळं ठरवलं आहे. तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करणार नाही? म्हाळसा, मी नाही म्हणालो का? मी केवळ इतकंच म्हणालो आहे की आज नको, आपण उद्या जाऊयात. पण का? आणि काय ठरवलंय तुम्ही? मी आता बानूला भेटायला जाणार आहे. अनेक दिवस झाले माझं तिला भेटणंच नाही झालं आहे. तेव्हा ठरल्याप्रमाणे भेटलेलं बरं, नाहीतर पुन्हा काहीतरी प्रश्न उद्भवायचा.
माझ्यासाठी तुम्ही तिला कधीतरी नाही म्हणा. म्हाळसा, केवळ आजचा दिवस थांब. आजवर मी थांबतच आले आहे. माझ्या इच्छेचा मान तुम्ही कधीतरी राखलाय का? म्हाळसा, तू त्रागा करून घेऊ नकोस. येतो मी. थांबा. जेव्हापासून मी ही घोषणा केली आहे की येत्या 1 मासात मी सत्य शोधून काढेन, तेव्हापासून पाहते आहे सगळ्यांना माझ्या सवतीकडे जायचं आहे. सगळ्यांना तिची सहानुभूती वाटते का? म्हाळसा, असं काही नाहीये. तू असे काही अर्थ काढून स्वतःला उगीच पीडा देते आहेस. पण एक सांगते, यावेळी तुम्ही तिला कोणतंही सहाय्य केलं तर मी गप्प बसणार नाही. मी कोणालाही काहीही सहाय्य करणार नाही. चिंता नसावी. मी अर्जव करणार नाही. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. पण जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या कक्षात यायचं नाही. ह्या रात्रीच्या वेळी अशा एकट्या का उभ्या आहात? हे तिच्याकडे गेले आहेत देवी. माझा डोळ्याला डोळा कसा लागेल? तुम्ही ह्या गोष्टीचा विचार न करता 1 मासात सत्य जाणून घेण्याचा जो पण केला आहे त्याकडे लक्ष देणार होता ना? ह्याचाच विचार करत राहिला तर तो एक अडथळा ठरेल. मला कळतं आहे देवी, पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला दुसऱ्या कोणाकडे तरी जाताना पाहणं म्हणजे क्लेश देणार आहे. आता आज चला बरं, तुमच्या कक्षात विश्रांती घ्या. नाही देवी, मला आणखी काही वेळ इथे थांबायचं आहे. बरं, मग मी देखील थांबते. थोडा वेळ बोलू, पण नंतर मात्र मी ऐकणार नाही. हं? चालेल. वेळ मिळालाच आहे म्हणून कल्पना देऊन ठेवते. आता तुम्ही साधना सुरू करणार आहात तेव्हा तुम्हाला अनेक दिव्य संकेत मिळायला सुरुवात होईल. अनेक दिव्य गोष्टी दिसतील, अनेक ध्वनी ऐकू येतील. परंतु त्यामुळे संभ्रमात न पडता तुम्ही साधना सुरू ठेवा. हो देवी, तुम्ही सांगितलेलं मी ध्यानात ठेवेन. मला तर असं वाटतं आहे की ही घटना कधीही घडेल. जसं झाडावरचं पान सहज खाली पडतं अगदी तसंच. मी केवळ प्रतीक्षा करते आहे. मला देखील असं वाटतं की तुम्ही ह्या वेळेस सत्याच्या अगदी जवळ आहात. ती मंगल घटना आता कधीही घडेल. हो, नक्की काय घडणार आहे यासाठी मी खूप उत्सुक आहे देवी. नेवासेला माझा जन्म होणं, श्री खंडेरायांशी माझा विवाह होणं, बानू यांच्या पर्यायाने माझ्या आयुष्यात येणं, माझा क्रोध अनावर होणं, यांनी 12 वर्ष तिच्याकडे राहणं, वृद्धत्वाच्या शापातून यांची मुक्तता होणं, यांनी तिला इथे घेऊन येणं, या साऱ्याचा अर्थ मला यातून कळणार आहे. माझे असे काय पूर्वकर्म होते हे मला समजून घ्यायचे आहेत देवी. ते तुम्हाला कळेल ह्याबद्दल मला अजिबात शंका नाही. परंतु आता चला बघू, तुम्ही विश्रांती घ्या. बानू, बानू,
शुभम भवतु. तुम्ही होय बानू, अनेक दिवस झाले तुला भेटून. आता उत्सवही संपला आहे, तेव्हा वाटलं तुला भेटावं. मी आधी तुमची वाटच बघत होते. या आत या जी, या. बानू, कशी आहेस? म्या बरी आहे जी. माझी वाट का पाहत होतीस? सांगते नंतर. का आत्ता का नाही सांगणार? अहो तुम्ही आत्ताच आला हायसा. म्या जेवण करायला घेते, तुम्ही जेवून घ्या मग बोलू. बानू, बानू, मी या इथे तुझ्याशी बोलायला आलो आहे. तुला काय वाटतं हे समजून घ्यायला आलो आहे. जेवण काय ते तर होईलच. बानू, बानू, काय झालं? काही नाही. बानू, मला नाही सांगणार? देवा, आसाताई म्हणल्या का एका मासाच्या आत त्या गेल्या जन्मात कोण होत्या हे त्या हुडकून काढत्या. मग ठरल्याप्रमाणे त्या तुमच्या संग कैलासात येणार. मग मला तुम्हासनी बघावं असं जरी वाटलं तरी मला बघता नाही येणार. तर हे कारण आहे बानू, हे आज ना उद्या घडणारच आहे. केवळ हे एका मासात घडणार आहे असं माळसा म्हणाली. तेव्हा जेव्हा ते घडेल तेव्हा पाहूया काय करायचं ते. तुम्ही माझी समजूत घालता हायस. दोघींना एक समान संधी आहे, किंबहुना होती. त्यात म्हाळसेने दृढ निश्चय केला तेव्हा बानू, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. मी तर तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो की ह्या वादात काहीच तथ्य नाही.